महाड नगर परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणाला शुक्रवारी मोठे वळण मिळाले. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह 8 समर्थकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 पदाधिकाऱ्यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. 2 डिसेंबर रोजी महाड नगर परिषदेसाठी मतदान पार पडले. या दिवशी दुपारी 1च्या सुमारास प्रभाग क्रमांक 1 व 2 या मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष सुशांत जाबरे यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. जाबरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विकास गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांची गाडी अडवून काचा फोडल्या, चालकाला मारहाण केली आणि जाबरे यांच्या अंगरक्षकाची परवानाधारक रिव्हॉल्वर काढून घेत आज तुमचा गेम करतो अशी धमकी दिली. या हल्ल्यात जाबरे यांचा शर्ट फाटला असून त्यांच्या सहकाऱ्यांचे मोबाईल आणि सोन्याची चेन लंपास केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, शस्त्र अधिनियम आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. अटकेची टांगती तलवार असल्याने आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाचा आदेश शिरसावंद्य मानून विकास गोगावले यांच्यासह महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेठ व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश महाडिक, प्रदेश सरचिटणीस हनुमंत जगताप, प्रवक्ते धनंजय देशमुख, जगदीश पवार आणि श्रेयश जगताप महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. शरण आलेल्या सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन महाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. तपासणीनंतर त्यांना महाड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य 4 कार्यकर्ते अद्याप हजर झालेले नसून न्यायालय आता या सर्वांना कोठडी सुनावणार की जामीन देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता 2023च्या विविध कलमांसह शस्त्र अधिनियम 1959 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न अशा कलमांचा समावेश आहे. नगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी महाड शहरामध्ये भांडण मारामारीच्या संदर्भामध्ये जे 2 गुन्हे महाड शहर पोलीस स्टेशनला दाखल झालेले होते, त्याच्यापैकी गुन्हा रजिस्टर नंबर 179 जो होता, त्या 179 मधल्या 8 आरोपींनी आज आत्मसमर्पण केलेलं आहे. त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, पुढचा तपास चालू आहे. आरोपींकडे जो तपास करणं आवश्यक आहे त्या बाबी पोलीस करत आहेत. त्या आरोपींची नावं मी आपल्याला सांगतो. विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेठ अशा 8 जणांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. या गुन्ह्यामध्ये पोलीस त्यांचा पुढचा तपास करत आहेत. पुढची प्रक्रिया चालू आहे. धन्यवाद. जनोदय करिता मिलिंद माने, महाड.